लाडक्या लेकीच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला आई आणि थोरला भाऊ पोलीस कोठडीत। खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक गावातील मांडवळा येथील आंतरजातीय प्रेम विवाहाची अनोखी चर्चा। 3 ऑगस्ट रोजी घरात घुसून फिल्मी स्टाईल पद्धतीने लेकीला पळून नेल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा झाला होता दाखल। पतीला बेदम मारहाण आणि पत्नीचे अपहरण केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरुणीची आई, थोरला भाऊ आणि चुलत भाऊ यांच्यासह अन्य 15 जणांविरोधात दाखल होता गुन्हा। अपहरण झालेल्या 28 वर्षीय तरुणीची माहेरच्यांकडून सुटका केल्यानंतर तरुणीच्या जबाबानुसार खेड पोलिसांनी केलं पतीच्या स्वाधीन। मांडवळा येथे घरात घुसून पतीला बेदम मारहाण आणि पत्नीचे अपहरण केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी तरुणीची आई सुशीला काशीद, थोरला भाऊ अक्षय काशीद आणि भावाचा मित्र योगिंदर करवंदे यांना केली अटक। अन्य आरोपींचा शोध सुरू। अपहरणातील 3 आरोपींना राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 7 ऑगस्ट पर्यंत सुनावली पोलीस कोठडी। सायबर सुरक्षितता आणि वीज ग्राहक माहितीच्या गोपनीयतेसाठी महावितरणचे वीज बिल डाउनलोड करताना आता लॉग इन अनिवार्य। लघुदाब वर्गवारीच्या वीज बिलाची PDF प्रत अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी आता संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत प्रवेश आवश्यक राहणार। केंद्र शासनाच्या सायबर सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्वानुसार महावितरणकडून बदल। महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरील वीज देयक अवलोकन अर्थात भरणा पेजवर लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि अन्य ग्राहकांना चालू महिन्याच्या वीज बिलाची PDF प्रत ऑनलाईन डाउनलोड करण्याची सोय उपलब्ध। खेड सिटी परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला रस्त्यात गाठून केली बेदम मारहाण। मारहाणीत दोघांना गंभीर दुखापत। गोसासी वाकळवाडी रस्त्यावरील धक्कादायक प्रकार। पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याचीही दिली धमकी। फिर्यादी प्रदीप दिलीप पवळे हा 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी। फिर्यादीचा मित्र यश सोनावणे यालाही धक्काबुक्की। खेड पोलीस ठाण्यात रोहन पांडुरंग कोरडे, मोहन दत्तात्रय सुके, गौरव चंद्रकांत बंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल। कुरोळी येथील 104.5 गुंठे क्षेत्रावरील गौरी वेअर हाऊसच्या 50% नोंदणीकृत भागीदाराला 5.25 कोटीचा गंडा। बोगस कागदपत्र तयार करून त्यावर खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे कागदपत्र खरी असल्याचे भासून जागेवरील गोडाऊनच्या भाड्यापोटी 10,68,88,182 रुपये स्वीकारले। कोट्यावधींच्या अपहार प्रकरणी भाऊसाहेब नाना पटारे, गणेश भाऊसाहेब पटारे आणि एका महिलेसह इतरांविरोधात म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। फिर्यादी श्रीकांत मोहन ठुसे यांना व्यापारी तत्वावरील 50% म्हणजेच 4,77,99,091 रुपये न देता आरोपींकडून फसवणूक। प्रधानमंत्री पीक विमा सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 14 ऑगस्ट आणि कर्जदार शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ। तांत्रिक व्यत्ययामुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ही मुदतवाढ। सर्व शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in या पोर्टलवर स्वतः अथवा बँक विमा कंपनीने नियुक्त केलेले प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामूहिक सेवा केंद्र यांच्या मार्फत योजनेत सहभागाची नोंदणी करा। अधिक माहितीसाठी आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा। विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आवाहन। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि सदस्य गोरक्षक लोखंडे हे 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान पुणे जिल्हा दौऱ्यावर। बुधवार 6 ऑगस्ट रोजी अध्यक्ष आणि सदस्य हे पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या समवेत मागासवर्गीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा बैठक घेणार। तसेच दलित वस्ती, रमाई घरकुल योजनेचा आढावा आणि कामाची पाहणी करणार। त्यानंतर ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी तसेच विकसक यांच्या सोबत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, पात्र आणि अपात्र नागरिकांच्या गैरसोयीबाबत आढावा बैठक घेणार। गुरुवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील बारामती, खेड, देहू, दौंड, चाकण, तळेगाव, दाभाडे, सासवड, इंदापूर, भोर, आंबेगाव, मंचर आणि जेजुरीचे मुख्य अधिकारी यांच्या सोबत दलित वस्ती, रमाई घरकुल योजनेचा आढावा, कामाची पाहणी, भेट आणि तपासणी करणार। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।